मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान सोहळा पार पडला। मात्र हा सन्मान सोहळा वेगळ्याच कारणावरून चर्चेत आलाय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात जोरदार वाद पेटला। कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवारांनी आपल्याला रोखलं आणि यावेळी जातीचा उल्लेख केल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। यामुळे संतापलेल्या कार्यक्रमातून त्यांनी काढता पाय घेतला। मात्र नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना पुढे बसू द्या, आपण दुसरीकडे बसावं, इथे जातीवादाचा विषयच नाही असा दावा अभिमन्यू पवार करतायत। त्यामुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी फोडणी या वादाला मिळालेली पाहायला मिळते। ते मला म्हणत होते की आपण इथे बसा। मी म्हटलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। अभिमन्यू पवार यांनी सन्माननीय मेधाताई यांना व्यासपीठावरून अक्षरशः बाजूला काढलं आणि हा प्रकार जगानं बघितला। भारतीय जनता पक्षाचे लोक आजही किती जातीयवाद करतात हे याच्यातून सिद्ध होतंय। मला असं वाटतं एक महिला म्हणून आणि एक ब्राह्मण म्हणून सुद्धा मेधाताईंचा सर्वोच्च अपमान करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षानं अभिमन्यू पवार यांच्यावर कारवाई करावी अशी हिंदू महासभेची भूमिका आहे।